आणि यानंतर बातमी पिंपरी चिंचवडमधनं. खरं तर शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांचा बालेकिल्ला मानली जाणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भाजपनं काबीज केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं 128 पैकी 78 जागा जिंकलेल्या आहेत. तर गेल्या निवडणुकीत 83 जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीला केवळ 35 जागा जिंकता आल्या. धक्कादायक बाब म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसला साधा भोपळाही फोडता आलेला नाहीये. आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला सध्या आपल्यासोबत आहेत. नाजिम, खरं तर पिंपरी चिंचवड वासियांनी भाजपवरती विश्वास टाकलाय, काय कारण आहेत यामागची? राष्ट्रवादीचे नेते अजित पवार बारामती चले जाओ हे वाक्य घेऊन भाजपनं सुरू केलेला प्रचार आणि त्यानंतर भाजपला या ठिकाणी मिळालेली सत्ता, सर्व काही सर्वांनाच या ठिकाणी आश्चर्याचा धक्का देणारा ठरलेला आहे. कारण भाजपनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर पहिल्यांदाच या ठिकाणी निर्विवाद वर्चस्व गाजवत भाजपचा झेंडा या ठिकाणी फडकवलेला आहे. याची अनेक कारणं या ठिकाणी आहेत. कारण महानगरपालिकेसाठी जे मतदान झालं त्यामध्ये यंदा विक्रमी जे आहे ते मतदान या ठिकाणी झालेलं आहे. थेट गेल्या वर्षीपेक्षा 12% मतदान या ठिकाणी वाढलं आणि यापासूनच भाजपची सत्ता येणार या अशी चर्चा या ठिकाणी रंगू लागली. आणि काल जे निकाल लागले या ठिकाणी त्यातून स्पष्ट झालं की भाजपला 77 उमेदवार या ठिकाणी निवडून आणण्यात यश आलेलं आहे आणि त्यांनी एक हाती सत्ता या ठिकाणी मिळवलेलं आहे. याचं पहिलं कारण होतं ते म्हणजे वाढलेला मतदानाचा टक्का. त्यानंतर दुसरं कारण महत्त्वाचं होतं ते म्हणजे जेव्हा लोकसभेत भाजपची सत्ता आली तेव्हापासून भाजपने या ठिकाणी राष्ट्रवादीला एकापाठोपाठ एक असे मोठे या ठिकाणी धक्के दिले आणि अजित पवार यांचे खंदे समर्थक त्यांनाच त्यांनी आपल्याकडे खेचलं आणि हे एक त्याच्या मागचं कारण आहे. दुसरा मुद्दा म्हणजे या ठिकाणी विकास जरी राष्ट्रवादीने केला असेल तर त्या विकासामध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचे आरोप सुरुवातीपासून भाजपकडनं करण्यात येत होते आणि हाच आरोप जे आहेत हे देखील त्यांना या पराभवाला कारणीभूत ठरले. कारण नागरिकांनी देखील मान्य केले की या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळंच आज राष्ट्रवादीला घरी बसावं लागते. कारण त्यांना 50%हून अधिकचे त्यांचे जागा या ठिकाणी निवडून आलेत. केवळ 37 जागांवरती त्यांना समाधान या ठिकाणी मानावं लागलेलं आहे. त्यामुळं आता ते विरोधी पक्ष नेत्याच्या पदावरतीच या ठिकाणी त्यांना समाधान मानावं लागणार आहे. अशी अनेक कारणं या ठिकाणी आहेत जे राष्ट्रवादीच्या पराभवाला आहेत आणि भाजपला सत्तेत आणणारे ठरलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन चेहरे जे आहेत ते नक्कीच भाजपला या ठिकाणी यशस्वी ठरणारे ठरलेले आहेत. त्यामुळंच आता या ठिकाणी भाजप एक हाती सत्तेत आहे. नक्कीच अगदी खरं आहे की ज्या भाजपला उमेदवार मिळायचे नाहीत पिंपरी चिंचवडमध्ये तीच भाजप एक हाती सत्तेत आलेली आहे. नाजिम, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.